ये जसे चरित्र केले नारायणे, ये जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता ये, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही करा। हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारुण्यता। शुक्लां ब्रह्म विचार सार परमात्म्यां जगद्व्यापिनी, विना पुस्तक धारणी भयदान, जाड्यां धक्कारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितं, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदां, अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदं भोजते स्फुरदिप्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। येवो येवो येवो
सत्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशास्त्रचरण श्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। थोड़ा स्वरचा आवाज कमी करा। चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवान परमात्मा संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती थोडा कमी करा आणि लय ज्याच्या हातात आहे असा असणारा पंढरीश परमात्मा आणि त्याच परमात्म्याचं अपरोक्षत्वाने ज्ञान करून घेणारी सकल संत मांडळी, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, ज्ञानींचे राजे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट विश्वमौली ज्ञानोबराय आणि त्याच ज्ञानोबरांना अति जवळचे अति निकटचे असणारे जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, जगद्गुरु जगद्वंद्य ज्ञानीश प्रिय तुकोबाराय विठ्ठल। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आदी करून सकल संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तहसीलमधील नांदेपेरा नावाचं हे ग्राम गेल्या अनेक वर्षापासून आषाढी उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। याही वर्षी या ठिकाणी हा उत्सव साजरा होत आहे। अगदी आनंदाचं वातावरण आहे। सगळे गावातील तरुण कार्य मंडळ अगदी अंतःकरणातून मात्र कार्य करत आहे। आमचे परमपूजनीय ठोरे गुरुजी यांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण श्री आमचे परममित्र परमस्नेही हेमंतजी महाराज तेजने यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा आणि त्यामुळे सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं। पहिल्यांदाच मात्र या गावात येण्याचा योग आला। एक तर आषाढीचा उत्सव आहे आणि त्यात आपल्याला काला करायचा आहे। काला करायचा म्हटल्यावर पंढरपूरचा वारकरीच महत्वाची गोष्ट आहे। मी कालच पंढरपूरवरून आलो आणि नेमका तुमच्या गावाला सेवा करण्याचं भाग्य लागलं। तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार प्रमाण माझा देवाला पारावार नाही। भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता लागलेली जी काही वारकऱ्यांची ओढ आहे ती ओढ मात्र पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांना घेऊन जात असते। अगदी महिनाभरापासून वारकरी भगवंताच्या भेटीकरता आसुसलेला असतो। जो वारकरी दशमीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचत नाही त्या वारकऱ्याच्या संबंधाने दुसरे वारकरी विचार करतात, अरे ज्या अर्थी हा आला नाही त्या अर्थी हा मेला असावा, ज्या अर्थी वारकरी पंढरीत आला नाही त्या अर्थी मेला असावा। याचाच अर्थ असा की वारकरी हा दशमीच्या दिवशी पंढरपूरला असायलाच पाहिजे, हा नियम आहे। परंतु पंढरपूरला जात असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवे संपूर्ण भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी समाज हा पायी दिंडी सोहळ्याला आलेला असतो। त्यामध्ये ऊन वारा पावसाची तमा न बाळगता नाचत नाचत पंढरपूरला देवाच्या भेटी करता जात असतो। आणि घरी जर एखाद्या पाहुण्या रावळ्याच्या घरी एखाद्या सोयऱ्या धाऱ्याच्या घरी जर व्यवस्था नाही झाली तर आयुष्यभर आम्ही त्याला नावं ठेवतो,
परंतु वारीमध्ये येऊन बघा, वारीमध्ये चला तुम्ही, वारीमध्ये आपण कुठे झोपतो याचीही ते तमा बाळगत नाही. महाराज कचरा काढीमध्ये नवे नवे ज्या ठिकाणी चिखल आहे त्या चिखलावर सुद्धा कागद टाकून झोपावं लागतं. वारीमध्ये येणारा समाज हा तरुणच असतो, अशातला भाग नाही. तुका म्हणे वृद्ध होती तरुणे. वारीमध्ये येणारा समाज हा 70च्या पुढे जरी असला ना तरी तरुण माणसाला लाजवे मात्र असे नसतात. कारण ती वाटच अशी आहे. होतो जय जयकार बेधुंद होऊन नाचत असतात. आणि आमच्या दिंडीमध्ये एक 60 वर्षाचा म्हातारा नाचतो की ज्याच्या पायातून मात्र रक्त वाहते तरी त्याची त्याला खबर नाही. याला म्हणतात नाचणं. गाये नाचे उडे आपुलिया छंद. गाये नाचे उडे आपुलिया छंद. गाये नाचे तल्लीन होऊन बेधुंद होऊन नाचणारा वारकरी महाराज वारीमध्ये चालत असताना अनेक संकटांना मात्र तोंड देत देत पंढरपूरच्या दिशेने निघालेला असतो. असं नाही की फक्त गरीब समाज वारीमध्ये आलेला असतो. अरे वारीमध्ये लाजवेल एवढी संपत्ती ज्याच्याकडे आहे ते माणसं सुद्धा वारीला आलेले असतात. अगदी करोडपती अरबोपती घराण्यातून माणसं आलेले असतात. अमेरिकेतून सुद्धा काही वारकरी येतात, जपानवरून काही वारकरी येतात, भारतातून येतात, यात नवल नाही. म्हणजे संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा किंवा लागला टकळा पंढरीचा या न्यायाला अनुसरून सगळे मात्र चालत असतात. घरी जर थोडी दुरावस्था झाली तर आपण मात्र एखाद्याला गालबोट लावतो. परंतु वारीमध्ये कुठल्याच व्यवस्थेची अपेक्षा न करता तिथे व्यवस्थेची अपेक्षा नसते,
तर त्या ठिकाणी अवस्था निर्माण करायची असते. विठ्ठला विठ्ठल. कोणी एवढ्या काळी कचऱ्यामध्ये झोपलेले असताना सुद्धा एका विंचवाची सुद्धा भीती नाही. साप